प्रस्थापित आणि राजकारणात ज्यांना कोणीतरी गॉडफादर आहे अशा लोकांना सहज इकडून तिकडं जाता येतं. पण वर्षानुवर्ष खस्ता खाणाऱ्या सतरंजी उचले असोसिएशनचे मेंबर बनलेल्या सामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं? त्यांच्या मनातली खदखदही ऐका कधीतरी. मी ज्यांचा मगाशी उल्लेख केला या वैशाली बागले. कार्यकर्ता काय असतो? आपण, तुम्ही, आम्ही आज युतीचे सगळेच कार्यकर्ते आहेत इथे. मी एक कार्यकर्ता म्हणून गेले 10 वर्ष या दहिसर विधानसभामध्ये काम करते. महिलांनी काम केलं. कुठे चुकली हो मी? याचं उत्तर मला आमदार मनीषाताईंकडून पाहिजे, खासदार गोपाळ शेट्टी यांच्याकडून पाहिजे. आणि हे माझं काम आहे, कर्तव्य आहे माझं. मी आयुष्यभर ज्यांना गुरु मानलं त्यांनी अंधाराची दिशा दाखवली मला, त्याबद्दल मी सक्त नाराज आहे. मित्रांनो नमस्कार. भारतीय जनता पक्ष शरद पवारांचं अनुकरण करतोय का, असा प्रश्न जो मी काही विचारलाय शीर्षकामधून, किंवा भाजप पवारांच्या वाटेवर चाललाय का, असाही जो काही प्रश्न आहे, तर यामागची कारणं काय, हा प्रश्न का पडतोय लोकांना, किंवा अशा कुठल्या परिस्थिती सभोवताली निर्माण झाल्यात की ज्या स्थितीमध्ये आपल्याला हे प्रश्न पडू लागलेले. कारण कसं आहे की पवारांचा एक खाक्या होता. पवार हे काही सर्वमान्य जगन्मान्य नेते नाहीत. पवारांकडे असं काही अमोघ वक्तृत्व नाहीये जे बाळासाहेब ठाकरेंकडे होतं. बाळासाहेब ठाकरेंकडे लोकांना मंत्रमुग्ध करत, त्यांच्या काळजाला हात घालत, त्यांच्या मेंदूचा ताबा घेण्याची कला आहे. ती कला काही पवारांना साध्य नव्हती. पवार काही सिद्धहस्त असे शब्दप्रभू नव्हते. तरीही पवारांना आज महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा मोठा नेता म्हणून आपण मानतो. बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबरीनं त्यांचं नाव घेतलं जातं प्रादेशिक पक्षांचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा. मग या पवारांनी असं नेमकं काय केलं? बाळासाहेबांनी स्वतःच्या हिमतीवर एक मोठी संघटना निर्माण केली मराठी माणसांची, जी आजही भले ती विखुरलेली असो, 3-3 सेना झालेल्या असोत, पण या तिन्ही सेनांचं एकत्र जे काही उपद्रव मूल्य आहे, जी काही ताकद आहे, जी शक्ती आहे, ती कोणी नाकारू शकत नाही. मग या अशा एका प्रचंड शक्तीचा स्रोत बनलेल्या बाळासाहेबांबरोबर एक मराठा नेता किंवा इतर अनेक विशेषणं ज्यांना लावली जातात, अशा शरद पवारांचं नाव का घेतलं जात असावं? तर या शरद पवारांनी नेमकं काय केलं होतं? पवारांनी अशा माणसांना हेरलं की जे त्यांच्या विभागात त्यांच्या स्वतःच्या बळावर, त्यांचे स्वतःचे सगळे सोर्स वापरून, मग त्यात साम दाम दंडभेद, पैसा, वशिला आणि जनसंपर्क, लोकांमधली लोकप्रियता, या सगळ्या गोष्टींच्या जोरावर ते निवडून येऊ शकतात निवडणुकीमध्ये. अशा लोकांना त्यांनी आपल्या सोबत घ्यायला सुरुवात केली. आणि या निवडून येणाऱ्या लोकांची, निवडून येण्याची क्षमता असलेल्या लोकांची मोठ बांधत त्यांनी आपला पक्ष निर्माण केला, ज्याचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठे आणि भारतीय जनता पक्ष कुठे? जो पूर्वी कधीतरी जनसंघ म्हणून ओळखला जायचा, त्या जनसंघामधल्या ज्या काही संस्कारी आणि प्रचंड विजिगीषू वृत्तीने काम करणाऱ्या ज्या नेत्यांची आजही आपण आदरानं नावं घेतो, त्या अटलजींपासून, अडवाणींपासून अगदी नरेंद्र मोदींपर्यंत ही जी जी काही मांदियाळी येऊन थांबते, त्या सगळ्या मंडळींचा जो भारतीय जनता पक्ष आहे, त्या भारतीय जनता पक्षाला पवार रोगाची लागण झाली आहे का? पवारांचं वारं लागलं आहे का? हे असं का बोललं जातं आहे? तर त्याच्यामागे काही गोष्टी आहेत. मागच्या 3-4 दिवसांपासून आपण पाहतोय महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी पक्षाकडून दिल्या जाणाऱ्या एबी फॉर्मचं जे अनाकलनी वाटप झालंय. अनेक वर्ष पक्षाचं काम निष्ठेनं करत, वाट पाहत, आपल्याला यंदा तरी हमखास तिकीट मिळणार या आशेवर असलेल्या, त्या वॉर्डवर क्लेम लावून बसलेल्या असंख्य कार्यकर्त्यांना पक्षाने डावललेलं आपण पाहिलंय. पूर्वी हे डावलणं म्हणजे नेत्याची कार्यकर्त्यावर असलेली खुन्नस, किंवा हा नगरसेवक बनला साध्या कार्यकर्त्याचा तर माझी आमदारकी धोक्यात येणार, या स्वार्थी विचारांनी केलेलं असायचं हे सगळं, हे डावलणं. पण आता झालंय असं की लोकसभा काय, विधानसभा काय, अगदी पालिकेलाही सत्ता महत्त्वाची, हेच सूत्र राजकीय पक्षांकडून महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे जो उमेदवार निवडून येण्याची क्षमता राखून आहे, मग तो विरोधी पक्षातला का असेना, त्याला आपल्याकडे घ्या आणि विरोधक संपवा. हात दाखवा आणि बस थांबवा, इतकं सहज सोपं असं हे सूत्र सध्या तेजीत आहे. राज्यातल्या सगळ्याच प्रमुख पक्षांना या सूत्राची भुरळ पडलेली आहे. त्यामुळे निव्वळ एकट्या भाजपला दोष देऊन भागणार नाही. पण यामुळे होतंय काय? खरं तर पक्षातला सच्चा कार्यकर्ता मारला जातोय. त्याला बळ देऊन, त्याच्यासाठी कष्ट करून, पैसा खर्च करून ती जागा जिंकून दाखवण्याची तसदी आता कोणालाही घ्यायची इच्छा उरलेली नाही.
सगळ्यांना हवाय आयता विजय, जो सहज साकारला जातो. किंबहुना तो ज्या प्रभागातला जिंकून येणारा हमखास यशस्वी कलाकार असतो त्यालाच आपल्याकडे घ्यायचं असतं. त्यामुळे इतकी वर्ष त्या सो कॉल्ड विनिंग हॉर्सला खुन्नस देत, प्रसंगी हाणामाऱ्या करत, डोकी फोडून घेत, पोलीस केसेस अंगावर घेत जो कार्यकर्ता एक विरोधक म्हणून लढत होता, त्याला उद्या ऐनवेळी त्या शत्रूचा मुका घ्यायला लावतात हे राजकारणी लोक. कार्यकर्ता म्हणजे यांना पाळणाघरातली ती मावशी वाटते, जिला पाळणाघरात आलेल्या प्रत्येक पोराचं ढुंकण धुवावं लागतं. ते पोरगं नेमकं आहे कोणाचं, याच्याशी काही देणं-घेणं तिला नसतं आणि विचारायचं देखील नसतं, की ते कुणाचा रे तू? महाराष्ट्रात जसं वेगवेगळ्या ठिकाणी हे नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळालंय. एक ताई तर उपोषणाला बसली. एका ताईंकडून नेत्याला शिवीगाळ करणं, शाप देणं हे सुद्धा आपण पाहिलंय. हे जसं महाराष्ट्रभरात घडलंय, तसंच ते मुंबईतल्या अनेक जागांवरही धुमशान झालेलं आहे. उत्तर मुंबईतल्या दहिसर भागातल्या एका मतदारसंघात अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचं काम करणाऱ्या वैशाली बागवे या ताईंना आपल्या प्रभागातून यंदा उमेदवारीची खात्री होती. पण अचानक उभाटा गटाच्या निष्ठावान घोसाळकर कुटुंबातल्या तेजस्वी घोसाळकर यांची भाजपमध्ये एंट्री झाली. तुम्हाला आठवत असेल, तेजस्वी घोसाळकर यांचे पती माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा निर्घृण खून झाला होता. पतीच्या मृत्यूच्या दुःखाची वेदना चेहऱ्यावर घेऊन वॉर्डात फिरणाऱ्या तेजस्वी घोसाळकर यांना उभाटाकडून विधानसभेला उमेदवारी द्यायचं ठरत होतं. आणि तसं असताना तिथं त्यांचे सासरे आणि उभाटा सेनेचे ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांना ही सीट देण्यात आली. घोसाळकर त्या निवडणुकीत पराभूत झाले. पण जर का विनोद घोसाळकर यांच्याऐवजी तेजस्वीला ही उमेदवारी मिळाली असती, तर नुसती सहानुभूतीची लाटच नाही, तर त्यांचं म्हणजे अभिषेक आणि तेजस्वी या पती-पत्नीनं नगरसेवक म्हणून केलेलं काम त्या भागात, त्यांचा जनसंपर्क देखील कामाला आला असता. आणि त्यातून ही सीट उभाटाला सहज जिंकता आली असती, असं वातावरण होतं, पण तसं घडलं नाही. तेव्हा ही सेटलमेंट झाली, असा एक सूर निघाला होता. ही सेटलमेंट कोणी कोणासोबत केली, कशासाठी केली, याची उत्तरं दोन्ही पक्षातले वरिष्ठ नेते, वरिष्ठ म्हणजे अगदी वरिष्ठ नेते, ते हे वरिष्ठ याचं उत्तर देऊ शकतात. पण त्यानंतर विनोद घोसाळकर यांचा होल्ड या प्रभागावरून घसरला हे स्पष्ट जाणवत होतं. भाजप सगळीकडेच आपला चंचू प्रवेश करत होता. माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनीषाताई चौधरी यांनी उत्तर मुंबईचा हा गड बालेकिल्ल्यात परावर्तित करण्याचा चंग बांधलेला असल्यानं आणि त्यांना भाजप नेते, माजी मुंबई अध्यक्ष, विद्यमान मंत्री आशिष शेलार यांचं मिळणारं पाठबळ, यामुळे उत्तर मुंबई हा भाजपचा बालेकिल्लाच झालेला आहे असं समजायला हरकत नाही. अर्थात या परिसरातल्या गुजराती मारवाडी भैयांच्या मतांची टक्केवारी ही मराठी मतांपेक्षा जास्त असल्याचंही एक कारण यामागे असू शकतं. निव्वळ काय पक्षकार्य वगैरे नाही. दहिसर कोळीवाडा, एकसर कोळीवाडा, म्हात्रेवाडी दहिसरमधली अशा मराठी बहुल भागात आपण जे म्हणतो ना, त्या भागातूनही मराठी उमेदवाराला मतं मिळत नाहीत आता. मराठी मतदार मोदींच्या विकास कामांना मतं देतोय हे पाहून उभाटा काय, मनसे काय, अगदी शिंदे सेनाही इथं बॅकफूटवर आहे. त्यामुळं आपलं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी कोणता राजकीय महामार्ग निवडावा या विवंचनेत असलेल्या घोसाळकरांच्या सुनेनं शिंदेंच्या सेनेत जाणार की त्या भाजपात प्रवेश करणार या जनमानसातल्या चर्चांना पूर्णविराम दिला आणि हा पूर्णविराम देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्या आल्या खऱ्या, पण त्यांना लागलीच पालिकेचं तिकीट द्यायचं की पुढच्या काही वर्षात त्यांच्याकडून पक्षासाठी काम करून घेत 2029ला थेट आमदारकीलाच उतरवायचं हे पक्षानं ठरवायचं होतं. कारण मागच्या वेळेला जो विचार झाला होता ना, की विधानसभा निवडणुका 2024च्या, तेजस्वी घोसाळकर एक असा चेहरा होता, की जो तिथून आमदार बनला असता आणि हा विचार अजूनही संपलेला नाहीये. काही असो, ट्रॅजेडी, सहानुभूती हे सगळं एका बाजूला घेतलं तर त्या महिलेकडे, त्या महिला कार्यकर्तीकडे आज एक मोठा जनसंपर्क आहे किंवा एक जनमानसातला एक मोठा गट जो आहे ना, तो आजही त्यांच्या बाजूने आहे. त्याला काही आता जसं मी म्हणालो, त्याला काही म्हणा, सहानुभूती म्हणा, त्यांनी केलेलं काम म्हणा, त्यांचे पती अभिषेक घोसाळकर, त्यांचं काम, विनोद घोसाळकर इतकी वर्ष एक शिवसेना नेते म्हणून करत आलेलं काम, ते आमदार होते, ते आमदार असताना त्यांनी केलेली कामं, या सगळ्यांचा परिपाक किंवा या सगळ्यांची पुण्याई ही तेजस्वी घोसाळकर यांच्या मागे आहे आणि ती एका महापालिकेच्या वॉर्डपुरती मर्यादित न ठेवता त्याचा वापर एका मोठ्या अशा विधानसभा मतदारसंघाकरता केला जाऊ शकतो. त्यामुळे तो एक विचार आहे, असू शकतो. यापुढे त्या विचारावर कदाचित राजकीय पक्ष काही मंथन वगैरे करतील असं वाटतंय मला. ज्येष्ठ आणि अनुभवी मनीषाताई चौधरी या इथल्या आमदार आहेत. त्यांचं जे तिकीट आहे ना,
ते याच वेळेला म्हणजे 2024च्या निवडणुकींच्या वेळेला कुठल्याशा सर्व्हे कंपन्यांनी कापलं होतं कागदावर, की त्या काही निवडून येऊ शकत नाहीत. मग त्याला कारणं दिली होती. त्यांचं वाढलेलं वय, आजारपण, इतरही बऱ्याच गोष्टी. पण त्यांना ते तिकीट मिळालं. पक्षाने विश्वास दाखवला. त्या लढल्या, जिंकल्या. पुढच्या खेपेला मात्र त्यांना तिकीट मिळेलच याची शाश्वती नाही. कुठलीतरी परत सर्व्हे कंपनी येईल आणि काहीतरी सांगेल. म्हणून मनीषाताईंचा उत्तराधिकारी निर्माण करण्याच्या दृष्टीनं तेजस्वी घोसाळकरांना पार्टीत घेतलं गेलेलं आहे का? हा विचार सुद्धा अनेकांच्या मनात येतो. पण अचानक पक्षात आलेल्या या हमखास जिंकून येण्याची शक्यता वाटणाऱ्या तेजस्वी घोसाळकरांवर पक्षानं कितपत विसंबून राहायचं, हे देखील पाहायला हवं. कारण त्यांना उभाटा सोडण्याआधीच शिंदे सेनेची ऑफर होती. भाजपचे प्रवीण दरेकर हे तर त्यांचे नातेसंबंधी, नातेवाईकच आहेत. त्यामुळे त्यांच्याकडूनही भाजपची ऑफर त्यांना होती. पण त्या आल्या नाहीत. ज्याचा दुर्दैवी मृत्यू झाला ना, खून झाला, तो अभिषेक माझा चांगला मित्र होता. त्याला मुंबई बँकेवर संचालक बनण्याची संधी मिळाली होती. हेच संचालक पद अभिषेकच्या मृत्यूनंतर तेजस्वीला दिलं गेलं. यात प्रवीण दरेकर महत्त्वाची भूमिका बजावत होते. पण घोसाळकरांच्या कुटुंबातून त्यांचा हक्काचा वॉर्ड, जिथून 2012ला अभिषेक निवडून आला होता, तो वॉर्ड क्रमांक 1 जिथलं आरक्षण बदललं म्हणून 2017ला तेजस्वीला लढवलं गेलं होतं. तो महिला वॉर्ड झाला म्हणून. तो वॉर्ड आता घोसाळकरांच्या धाकट्या लेकाला सौरभला द्यायचं ठरत होतं. आणि वॉर्ड क्रमांक 2 मधून तेजस्वी लढणार असं काहीसं चाललं होतं. पण उभाटांनी एकाच घरात 2-2 उमेदवाऱ्या न देण्याचा निर्णय घेतला आणि मग या दुःखी कष्टी कार्यकर्त्यांनी नाईलाज म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला. आता तेजस्वी घोसाळकर वॉर्ड क्रमांक 2 मधून लढते, तर सौरभ घोसाळकर वॉर्ड क्रमांक 7 मधून उभाटाच्या तिकिटावर लढतोय. प्रस्थापित आणि राजकारणात ज्यांना कुणीतरी गॉडफादर आहे, अशा लोकांना सहज इकडून तिकडं जाता येतं. पण वर्षानुवर्ष खस्ता खाणाऱ्या सतरंजी उचले असोसिएशनचे मेंबर बनलेल्या सामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं? त्यांच्या मनातली खदखदही ऐका कधीतरी. कार्यकर्ता काय असतो? आपण, तुम्ही, आम्ही, आज युतीचे सगळेच कार्यकर्ते आहेत तिथे. मी हे कार्यकर्ता म्हणून गेले 10 वर्ष या दैसर विधानसभामध्ये काम करते. महिलांनी काम केलं. कुठे चुकली हो मी? याचं उत्तर मला आमदार मनीषाताईंकडून पाहिजे, खासदार गोपाळ शेट्टी यांच्याकडून पाहिजे. आणि हे माझं काम आहे, कर्तव्य आहे माझं. मी आयुष्यभर ज्यांना गुरु मानलं, त्यांनी अंधाराची दिशा दाखवली मला, त्याबद्दल मी सक्त नाराज आहे. मी ज्यांचा मगाशी उल्लेख केला, या वैशाली बागवे दैसरमध्ये राहतात. वॉर्ड क्रमांक 2 मध्ये सामान्य भाजप कार्यकर्ता म्हणून कार्यरत होत्या इतकी वर्ष. त्यांनाही अपेक्षा होती, रातोरात तिकीट कापलं गेलं. ही सामान्यांची नाराजी एका बाजूला आणि वरिष्ठ नेत्यांची व्यूहरचना एका बाजूला. आमदार मनीषाताईंच्या घरात सुद्धा एक क्लेम होता. त्यांची लेक अंकिता, ती सुद्धा अनेक वर्ष आईसोबत पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असते, पक्षकार्य करत असते. तिला पक्षाचं महत्त्वाचं पदही दिलेलं आहे. तिलाही यंदा पालिका लढवण्याची इच्छा होती. पण देवेंद्रजींच्या स्ट्रिक्ट ऑर्डरमुळे आमदार खासदारांच्या घरात तिकीट वाटप होणार नाही असं ठरलं. त्यात अंकिताचं तिकीट कापलं गेलं. पण तिने नाराज नव्हता, यापुढेही काम करतच राहीन हे जाहीरही केलं. भाजपवाले जिथं आपला चांगला होल्ड आहे, त्या ठिकाणीही जर बोटचेपं राजकारण करून आयात उमेदवारांना प्राधान्य देत असतील, तर सामान्य कार्यकर्ता हा नाराज होणं स्वाभाविकच आहे. ही नाराजी मतपेटीतून व्यक्त होत असते, हे सुद्धा नेत्यांनी लक्षात ठेवायला हवं. आता जसजसे छाननी, अर्ज मागे घेणं हे सोपस्कार पार पडले, की प्रचाराला सुरुवात होईल आणि सारं काही विसरून धुरळा खाली बसेल, असं सगळं बोलतात. सगळे बोलतात. असं सगळ्यांना वाटतं. खरंच असं होतं? नाराज झालेले लोक हे असे 2-3 दिवसात जी काही धामधूम असते, ती सगळी शांत झाली, की मग त्यांची नाराजी दूर होते. ते परत मग सामान्य नॉर्मल होऊन कामाला लागतात. असं होतं का? खरोखर असं होतं का? हे पाहणं रंजक असेल. खरोखर. 16 तारखेनंतर या विषयावर आपण बोलूच. तूर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार डीजी9. धन्यवाद. नमस्कार.